कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवर जे आंदोलन चालू केलेलं होतं, या आंदोलनातला कालचा दिवस चांगलाच भडका उडवणारा ठरला। या आंदोलनामध्ये जंतर मंतरवरून पार्लमेंटच्या म्हणजे संसदेच्या दिशेने जो मार्च निघाला होता, या मार्चमध्ये या मोर्चावरती पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आणि आंदोलकांनी देखील त्यांच्यावर दगडफेक केली। इथं मी आंदोलक हा शब्द यासाठी वापरतोय कारण या आंदोलनामध्ये असणारे सगळेच लोक काही विद्यार्थी नव्हते, यामध्ये इतरही अनेक प्रकारचे लोक होते। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता। पण आजच्या काही महत्त्वाच्या यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत। यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे आज अशाच प्रकारचा मार्च आम्ही पुन्हा एकदा संसदेवरती काढणार आहोत असं अभिजित दिपके यांनी सकाळी सांगितलं होतं, पण आता त्यांनी सांगितलंय की असा मार्च आम्ही काढणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सोनम वांगचुक यांना सफदरजंग हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवणार आहेत, पण ते का वगैरे तेही सांगतो। तिसरी गोष्ट म्हणजे जेपी नड्डा आरएमएल हॉस्पिटलमध्ये म्हणजे राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथल्या डॉक्टरांशी त्यांनी भेट घेतली, त्याचबरोबर इतर जे कोणी जखमी झालेले लोक आहेत त्यांची भेट घेतली। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे ज्या पोलिसांच्यावर हल्ला झाला काल, जे पोलीस जखमी झाले त्याचीही आकडेवारी पोलिसांनी दिलेली आहे आणि एक प्रकारे या आंदोलनाची दुसरी बाजू समोर आणायचा देखील प्रयत्न केलाय। नेमकं काय काय घडलंय, कसं कसं घडलंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आज मंगळवारी अभिजित दिपके जे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की आज संसदेवर जाणारा जो मार्च आहे तो आम्ही काढणार नाही, कारण अशा प्रकारचा मार्च आम्ही जेव्हा काल काढला त्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावर आणि आंदोलकांच्यावर जे हल्ले पोलिसांनी केले त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आणि यामुळे अशाच प्रकारचा त्रास मुलांना पुन्हा व्हायला नको म्हणून आम्ही हे आंदोलन आज करणार नाही। म्हणजे जंतर मंतरवर जे आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे। जंतर मंतरवरती आता सकाळी 300 विद्यार्थी होते, पोलिसांनी बऱ्याच लोकांना काढलेलं होतं, पण तरीही तिथं गर्दी वाढते आहे। आता सध्या तिथं काही हजार विद्यार्थी उपस्थित आहेत। म्हणजे हे आंदोलन जंतर मंतरवर चालू आहे। पार्लमेंटवरती संसदेवरती जो मोर्चा जाणार होता तो मोर्चा आज जाणार नाही। दिपके यांनी सांगितलं की बीजेपीला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, पण तो त्यांनी घेतला नाही आणि त्यांनी फक्त वेळ काढूपणा केला। आमचे 5 तास काल वाया गेले, आम्ही आमचा वेळ घालवण्यापेक्षा आम्ही जो मोर्चावर लक्ष केंद्रित केलं असतं तर बरं झालं असतं। पूर्वी आम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत होतो, आता आम्हाला नरेंद्र मोदींचा राजीनामा पाहिजे असंही ते म्हणाले। बीजेपी ही एक ॲरोगंट आणि घमंडी असणारा पक्ष आहे असंही ते म्हणाले। अशा अनेक गोष्टी झाल्या असल्या तरी आज मोर्चा निघणार नाही ही एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट यासाठी आहे की काल जो हिंसाचार झाला हा दोन्ही बाजूंनी झालेला हिंसाचार होता। या हिंसाचारामध्ये अनेक लोक, अनेक विद्यार्थी, अनेक आंदोलक जखमी झालेत, अनेक पोलीस देखील जखमी झालेत। पोलिसांची आकडेवारी मी पुढे सांगतो। यामध्ये दुसरी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की सोनम वांगचुक यांची तब्येत तशीच खालावत चाललेली आहे, पण तरीही ती स्टेबल आहे असं समजतंय। ते असाच आपलं उपोषण कंटिन्यू ठेवणार आहेत। त्यांच्या उपोषणाचा आज 24वा दिवस आहे। ते सध्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांची पत्नी गीतांजली अँगमो यांनी विनंती केलेली होती की त्यांना सरकारी दवाखान्यातून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ठेवावं, कारण त्यांचा सरकारवरती विश्वास नाही आहे। सरकारने याला अगोदर विरोध केलेला होता, पण आता दिल्ली हायकोर्टानं आज सकाळी त्यांना ट्रान्सफर करायला परमिशन दिलेली आहे। त्यामुळं आता त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमधून मेदांता हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे। आज दुपारी 2:30 वाजता त्याच्याबद्दलची फॉर्मल जी ऑर्डर आहे ती कोर्ट देणार आहे असं कोर्टानं सांगितलंय। त्यामुळे आता सोनम वांगचुक हे इथून पुढे मेदांता हॉस्पिटलमध्ये असतील, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतील। सरकारचा त्यांच्यावर डायरेक्ट कंट्रोल नसला तरी सरकारनं देखील कोर्टात सांगितलंय की त्यांना डिस्चार्ज करण्यात येऊ नये। सरकारनं जे काही पॅरामीटर्स चेक करायचं वगैरे जे काम आहे ते सरकार करत राहणार आहे। त्यामुळे त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटली जरी ठेवलं असलं तरी डिस्चार्ज करून घरी पाठवलं जाऊ नये असं सरकारनं विनंती केलेली आहे, जी कोर्टानं मान्य केलेली आहे। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची आकडेवारी आलेली आहे, ती म्हणजे पोलिसांची 180 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत कालच्या आंदोलनामध्ये। यामध्ये पोलिसांनी असं म्हटलंय की 118 पोलीस जखमी झालेले आहेत। जो काही दगडफेक झालेली किंवा लोकांनी काही ठिकाणी मारायचा प्रयत्न केला, आपण काही व्हिडिओ तर बघितले जिथं अभिजित दिपकेवरून बोलतायत आणि दिपकेंच्या समोरच खाली रॅपिड ॲक्शन फोर्सच्या एका जवानाला तिथले लोक जमलेले मारतायत। अशा प्रकारच्या गोष्टी देखील घडल्या। त्यामध्ये जवळजवळ 118 पोलीस जखमी झालेले आहेत। त्यामध्ये पोलीस महिला देखील आहेत, इतर सिक्युरिटीतले जे पर्सनल असतात म्हणजे जे लोक असतात ते देखील आहेत। या सगळ्यांच्यावरती हा हल्ला झालेला होता। त्यामुळे पोलिसांचं असंही मत आहे की याच्यामागे काय कॉन्स्पिरसी आहे काय ते आम्ही शोधतोय, सगळे सीसीटीव्ही बघतोय, सीसीटीव्हीमध्ये कोण कोण चेहरे होते काय होते ते सगळं बघतोय, आमची चौकशी चालू आहे असं त्यांनी सांगितलं। पोलिसांनी सांगितलं की 60 आंदोलक जखमी झालेले आहेत पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामध्ये, पण अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे की 150 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत। त्यामुळे हे आंदोलन भलेही कितीही अहिंसक मार्गाने केले असं अभिजित दिपके म्हणत असले, कॉकरोच जनता पार्टी म्हणत असली तरी हे आंदोलक हिंसक होते हे मान्य करायला हवं। मग यातले
विद्यार्थी हिंसक झाले की जे दुसरे लोक यामध्ये समाविष्ट झाले ते हिंसक झाले, हे सगळं दिपकेंना शोधावं लागेल. कारण अशा प्रकारची आंदोलनं, मग त्याला बदनाम म्हणा किंवा चांगलं म्हणा, काहीही म्हणा, करायचा प्रयत्न होत असतो. पण हे आंदोलन हिंसक झालं होतं आणि त्यामध्ये दोन्ही बाजूचे लोक होते. अर्थात सरकारही काही खूप स्वच्छ होतं अशातला भाग नाही, पण आंदोलन ही स्वच्छ होतं, अहिंसक होतं असं बिलकुल म्हणता येणार नाही. आता सोनम वांगचुक यांनी आणखी एक नवीन अट ठेवलेली आहे. काल त्यांनी 2 अटी घातलेल्या होत्या, आज त्यांनी तिसरी एक अट घातलेली आहे. ही अट जर मान्य झाली तर मी आपलं उपोषण संपवायला तयार आहे असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की जे काही आंदोलक आहेत किंवा आंदोलकांचे नेते आहेत त्यांना, म्हणजे CJPच्या नेत्यांना पार्लमेंटमध्ये न्यावं, संसदेमध्ये नेऊन त्यांना तिथल्या खासदारांच्या बरोबर संवाद करायला द्यावा, त्यांच्याशी ते बोलून ठरवतील आणि मग आपल्या मागण्या ते मान्य करतील. अर्थातच पूर्वीच्या त्यांच्या मागण्यांच्या मध्ये होतंच की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि काहीतरी अकाउंटेबिलिटी फिक्स केली जाईल. अकाउंटेबिलिटी फिक्स जर सरकार करत असेल आणि सगळ्या पार्लमेंटारियन्स म्हणजे सगळ्या खासदारांच्या बरोबर जर बोलायला, संवाद साधायला देत असतील संसदेमध्ये, तर आपलं आंदोलन आपण मागे घ्यायला, उपोषण मागे घ्यायला तयार आहोत असं सोनम वांगचुक यांनी सांगितलंय. या काही महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. खूप काही गोष्टी एकाच वेळेला घडतायत, पण त्यातल्या त्यात या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.